पण मी स्टॅटिस्टिक्समध्ये प्रिन्सिपल घेऊन तुमच्यासमोर जरी आलो असलो तरी तुम्हाला सगळ्यांना याचा उलगडा होईल किंवा तो व्हावा अशी माझी फार इच्छा आहे. म्हणूनच एक अर्थात ते एका इकॉनॉमिक्सनं सुचवलेले प्रिन्सिपल आहे आणि इट इज ए गोल फार जुना असं प्रिन्सिपल आहे. हा परेटो नावाचा विल्फ्रेड परेटो नावाचा एक इटालियन इकॉनॉमिक्स आहे आणि त्याच्या नेक्स्ट तिथं तो इकॉनॉमिक्स असताना त्याच्या एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची अशी त्याच्या लक्षात आली की पहिलं ऑब्झर्वेशन त्याचं बघा काय आहे की ऑब्झर्व इन 1906 that 20% of the Italian population owned 80% of its wealth. त्यावेळेला 1906 साली त्याचं हे ऑब्झर्वेशन आहे की आपल्या देशातली 80% संपत्ती जी आहे देशाच्या फक्त 20% लोकांच्याकडे आहे. ती त्यावेळेची वस्तुस्थिती आज सुद्धा आपल्या भारतात आहे. असं म्हटलं जातं की भारतात एक अमेरिका राहते म्हणजे भारतात सुद्धा 20% किंवा अलीकडे इकॉनॉमिकची रिसर्च आपल्याला झाली त्याच्यामध्ये असं काही लोकांचं म्हणणं आहे की फक्त 10% असे लोक आहेत की ज्यांच्याकडे 80% देशाची संपत्ती आहे. हे जे प्रिन्सिपल आहे 80-20 असलेल्या अल्फ्रेड परेटोला सापडल्या ते लक्ष सापडल्यामुळे त्यांना काय म्हटलं की 80-20 याचं प्रिन्सिपल आहे. हे जे प्रिन्सिपल त्याला सापडलं ते जीवनाच्या विशेषतः सोशल सायन्सेस कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये स्टॅटिस्टिकल पॉलिसी कंट्रोलमध्ये इतक्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. परत एक त्याचं स्वतःच ऑब्झर्वेशन आहे. दोन ऑब्झर्वेशन मी तिथे घेतली. ही डे नोटीस दॅट 20% ऑफ टी पॉट इन हिज गार्डन म्हणजे वाटाण्याच्या शेंगा त्याच्या बागेमध्ये होत्या. त्याचं ऑब्झर्वेशन काय होतं की एकूण उपलब्ध शेंगापैकी फक्त 20% शेंगा अशा आहेत की ज्या 80% उत्पन्न देतात. म्हणजे परत त्याला तो 80-20 असा रेशो सापडलेला आहे. तो विल्फ्रेड परेटो जर वारंवार 80-20 असा उल्लेख करत असला तर याच्यामध्ये आपण फक्त काय घ्यायचं आहे की साधारण फार छोट्या गोष्टी त्या मोठ्या कारणांना कारणीभूत असतात. आता ह्याला पॅरलल जाणारे सिमिलर स्टेटमेंट मी इथे घेतलेले तुम्ही सगळ्यांनी त्यावर लक्ष दिलं. एक स्टेटमेंट मी आता आपल्या पार्टिसिपंटांना समोर तुम्ही पण केलेलं आहे बघा. 80% कंप्लेंट comes from 20% of the employees. साठे सर, जाधव सर, लाल सर, डावकर सर वगैरे यांना प्रत्यक्ष अनुभव आहे या लोकांना. त्यांनी ते ह्या स्टेटमेंटशी सहमत आहेत का काय. आपल्या एकूण एम्प्लॉई म्हणजे 20% असे लोक असतात की वारंवार तक्रारी घेऊन येतात. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे 80% कंप्लेंट कम फ्रॉम 20% ऑफ दी एम्प्लॉईज. त्याला पॅरलल जाणारं पुढचं स्टेटमेंट बघा. 80% of pollution comes from 20% of the work. म्हणजे जे प्रदूषण आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने 20% असे घटक आहेत की ज्याच्यामुळे 80% पोल्युशन व्हायला लागलेलं आहे. तिथं पुढचं बघा हे पण आपल्या रोजच्या जीवनाची बिझी स्टेटमेंट आहे. 80% ऑफ टाइम 20% व्हेजिटेबल्स आर प्रिपेअर्ड इन अवर होम. एकूण उपलब्ध ज्या भाज्या आहेत त्यातल्या 20% भाज्या अशा आहेत नवरा काही जरी म्हटला तरी तो 80% वेळा तयार केल्या जातात. 80% of road accidents happen due to 20% of the quality. त्यानंतर आहे ना त्यानंतर तुम्ही समजून घ्या 80% हा हे महत्वाचं आहे. आपला जो एकूण मित्रवर्ग आहे त्यातले 20% अशा आपले मित्र आहेत की ज्यांना आपण 80% वेळा भेटतो. तुम्हाला पटत असेल तुम्हाला मला कॉन्ट्रॅक्ट स्टेटमेंट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. 80-20 असं नाही म्हणजे 80-40, 60-40 या अंगाने. पण महत्व कुठल्या गोष्टीचं असं ते मला तुम्हाला सांगायचं. आता आपल्याकडे शेवटचं स्टेटमेंट बघा ते पण मजेशीर आहे. ॲज युअर वर्कप्लेस आपण जिथं काम करतो त्या ठिकाणी 20% ऑफ दी इंडिव्हिज्युअल or 80% of your headache. तुमच्या डोक्याला ताप देणारे फक्त 20% लोक असतात. आता इथं बसल्याबद्दल मी ऑब्झर्व केलेले स्टेटमेंट आहे माझ्याकडे तुम्हाला कसे आवडेल बघा. आपल्यापैकी फक्त 20% पार्टिसिपंट असे आहेत की जे 80% वेळा आत बाहेर करतात. आणखी माझी काय ऑब्झर्वेशन करा तुम्ही पण तुम्ही समोर पाहिजे की ग्रंथालयामध्ये फक्त 20% पुस्तकं 80% वेळा इश्यू केली जातात.
एकूण उपलब्ध फुलांपैकी फक्त 20% फुलं 80% वेळा सजावटीसाठी वापरली जातात. आणि शेवटचं एक स्टेटमेंट करतो, 80% हे स्फोट फक्त 20% कारणांच्या मुळे घडून येतात. बरोबर आहे. ही अशी जी वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती जर आउटलेट पर्यटनाला काय म्हणायचं आहे, हे जे मेन कारण आहे की 20% जी कारण आहे ते तुम्ही शोधून कशी काढावी त्याच्यासाठी त्याने एक पर्यटन चार्ट नावाचं टेक्निक स्टॅटिस्टिक्समध्ये सांगितलेलं आहे. पर्यटन प्रिन्सिपल आता जे आपण स्टेटमेंट केली त्याच्या आधारे a small number of causes is responsible for a large percentage of defect. जो एकूण इफेक्ट होतो त्याच्यामध्ये फार थोड्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात आणि मायनर गोष्टी फार कमी असतात. आता अप्लिकेशन ऑफ कुठल्या केसमध्ये हे पर्यटन प्रिन्सिपल आपल्याला दिसते बघा. whenever we have a problem or any process due to many causes, एखादी घटना अनेक कारणांनी जर घडत असेल तर पर्यटन प्रिन्सिपल हेल्प्स अस टू फाइंड 20% vital causes covering 80% of the problem. तो तुमचा जो प्रॉब्लेम किंवा प्रोसेस आहे त्याच्यातले अत्यंत महत्त्वाचे जे 80% परिणाम करतात असे 20% पोर्शन आहे ते ह्या पर्यटन चार्टच्या माध्यमातून आपल्याला शोधता येतं. आणि याचं पुढे एक्झाम्पल आहे, हे जे एक्झाम्पल आहे पर्यटन चार्ट सुसंस्कृतीच्या लोकांनी विशेष लक्ष देण्यासाठी हे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. कॉलेजमध्ये जे वर्गात उशिरा का आला आहे त्याचे कारण वारंवार विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट कलेक्ट केली तर काही असे उत्तर मिळालेले आहेत. कौटुंबिक अडचणीमुळे मी आज उशिरा आलोय, उशिरा उठलो म्हणून आलोय, मित्राचा वाट पाहत होतो, ट्रॅफिक टायर झाला, खोटं बोलतात तो, आजारी होतो, हवामान नव्हतं, पाऊस आला होता किंवा अशी वेगवेगळी आणि त्याच्यात फ्रिक्वेन्सी आहे. एकूण आपल्याला 73 ऑब्झर्वेशन आहेत. आता पर्यटन प्रिन्सिपल आपल्याला याच्यात मदत कशासाठी करतं तर याची महत्वाची कुठली कारण आहे की जी 80% मला सांगितली जातात. आता बघा हा पर्यटन चार्ट काढत असताना त्याच्यामध्ये पहिलं काय करावं लागतं, नंबर ऑफ ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या डिक्रीजिंग ऑर्डरला अरेंज केलेला आहे. म्हणजे सर्वाधिक जी फ्रिक्वेन्सी आहे ती टॉप मोस्टला जाईल आणि त्या फ्रिक्वेन्सी हळूहळू आता डिक्रीज होत जातील. त्या प्रत्येक म्हणजे 73 एकूण ऑब्झर्वेशन आहे त्या 73च्या तुलनेत 32 म्हणजे 44% पुढच्या कॉलममध्ये त्याची टक्केवारी काढलेली आहे. आणि शेवटच्या कॉलममध्ये क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज म्हणजे पहिलं 44 आणि 27 असे एकाचं ॲडिशन सक्सेसिव्ह ॲडिशन केल्यानंतर त्या क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज आपल्याला मिळतात. आणि आता हा शेवटी म्हणजे मॅन्युअली हा परीक्षा कन्सिडर करता येतो किंवा एक्सेलमध्ये फार इझी एक्सेल जर कोण वापरत असेल तर एक्सेलमध्ये पण हा पर्यटन चार्ट फार सुंदर दिसतात. आता या चार्ट वैशिष्ट्य काय आहे बघा, ह्या चार्ट युजर्सचे चार्ट असतात आपल्या ठिकाणी ग्राफ्स असतात त्याला एक ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दोनच असतात. पण ह्या पर्यटन चार्टमध्ये 2 ॲक्सिस वापरलेले आहेत. एक हा पहिला ॲक्सिस आहे तो फ्रिक्वेन्सी जे कॉजेस आहेत त्याच्या फ्रिक्वेन्सी दाखवण्यासाठी आणि तो राईट हँडचा जो ॲक्सिस आहे तो पर्सेंटेज दाखवतो. 2 गोष्टी आपण इथं क्रिएट झालेल्या आहेत. ट्रॅफिक टाय अप म्हणजे हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, तो डाटा आपल्याला आहे अगोदर. ट्रॅफिक टाय मुळे किती साधारण 32-33 लोक उशिरा आलेले आहेत. ते आता तुम्हाला ते डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण अरेंज केल्यामुळं ते डिक्रीज ग्राफ आता हळूहळू उतरता वर केलेलं तुम्हाला दिसेल. आता त्याच्यात जो लाईन चार्ट दिसतोय 2 ग्राफ एकत्र काढलेले आहेत आपण. ह्या लाईन चार्टमध्ये ते पर्सेंटेज आहे, क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज पर्यटक काय सांगतो किंवा याचे इंटरप्रिटेशन या चार्ट कसं केलं जातं बघा. तो जी लाईन ग्राफ आहे तो ज्या ठिकाणी एकदम असा डाऊन होतो, ज्याचा स्लोप एकदम खाली जातो त्या पॉईंट पासून तुम्ही करायला बघा. आता या चार्टमध्ये इथं बघा या ठिकाणी तो ग्राफ एकदम डाऊन झालेला आहे. इथून जर आपण बघितलं तर ह्या 2 गोष्टी वर्गात विद्यार्थी उशिरा येण्यासाठी ह्या 2 गोष्टी काढल्या आहेत. आणि ह्या पॉईंट पासून जर तुम्ही ज्या ॲक्सिसवर बघितलं तर तिथं साधारण 70% अशी फिगर दिसते आपल्याला. म्हणजे याचं इंटरप्रिटेशन काय होतं की हे ट्रॅफिक टायर आणि फोकस लेट ही 2 कारणं 70% वेळा विद्यार्थी वर्गात उशिरा येण्याला कारणीभूत आहे. पर्यटन स्वतःचे 80-20 म्हणजे 80-20 हे 80-20 असं ऐकायला आपल्याला बरं वाटावं असं म्हणजे आपण टिकून नाही राहायचं त्या गोष्टी. एक मी म्हणत नाही तुम्हाला ते 70-30 असू शकतं, 65-35 असू शकतं. त्या पर्यटन प्रिन्सिपलचा महत्वाचं हे काय आहे की जी एकूण तुमची कारणं आहेत एखाद्या घटनेमागची
की एकूण महत्वाचे परिणाम मॅक्सिमम वेळा परिणाम करणारी कुठली कारणं आहेत ते शोधायचे असतील तर साधी गोष्ट करायची, जी काही कारणं आहेत ती रंजू काढायची, फ्रिक्वेन्सी काउंट करायची. आणि आता मी जे सांगितलं तुम्हाला तसं तुम्ही पर्यंत प्रिन्सिपल चार्ट काढला तर तुमच्या नजरेत येईल की त्याच्यातली अत्यंत महत्वाची ती कारणं कुठली आहे. याच्यामध्ये याचा वापर करून तुम्ही पेपर सुद्धा सोशल सायन्सेसमध्ये विशेषतः रिसर्च पेपर तुम्ही सबमिट करू शकता आणि ते फार ॲप्रिशिएट होतात. पर्यटक प्रिन्सिपल हे तसं शक्यतो अभ्यासाच्या बाबतीत मला तर माहीत नाही कुठे येते, पण हे एक न्यू टेक्निक ॲक्च्युअली इनफॅक्ट दिस इज सो वर्ल्ड पॉसिबिलिटी न्यू म्हणून वापरलं तरी चालेल. तुम्ही इंडस्ट्रीची माहिती